इतकं सगळं डेंजर आहे, ब्रुटनली सगळं विचित्र अहो पद्धतीनं. महादेव मुंडे सुद्धा फार बेकार पद्धतीने मारला हो. अख्खा गळात चिरून मारला. आणि कुठं मारला? तिथं ह्यांचं घर जिथं आहे त्याच्या समोर ते पटांगण आहे, तिथं मारला आणि तहसीलच्या पुढे नेऊन टाक. मग हे बीडला बिहार 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 असं जे नाही ते म्हणतो फक्त परळी पुरतं. परळी सोडून इकडं बीड बिहार नाहीये. बिहार नाही, बिहारला मागं टाकलेलं आहे. ही गाजापट्टी झाली पार. त्याचं काय? इतकं अहो इतकं नाही तर मग काय आहे? मर्डर किती झाले? माझं विनंती आहे ना तुम्हाला, तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जरा त्या परळीमध्ये जा. कुणाचा पहिला मर्डर झाला, दुसरा कुणाचा झाला, तिसरा कुणाचा झाला, चौथा, 12-13 मर्डर तर पॉलिटिकल मर्डर आहेत ना तिथं. आता तुम्ही कार्यक्षेत्र वाढवलं त्यांनी, मर्डरचं कार्यक्षेत्र म्हणजे एक व्याप्ती वाढवली. ओके. व्याप्ती वाढवली आणि ती व्याप्ती नेमकी संतोष देशमुखाच्या रूपाने पुढं आली. आणि त्याचं जे दुःख होतं, जे ब्रुटलनेस होतं, त्याचे जे क्रूरता होती, ती क्रूरता मी फक्त जनतेच्या पुढं मनात आणून दाखव. म्हणजे आणि जेवढ्या पद्धतीने मी मांडली ती क्रूरता त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा माहीत नव्हती. पण मी मांडली, मी ज्या पद्धतीने मांडली त्यांना पटली. त्यांनी त्याच पद्धतीने उत्तरं दिलेत ना. मुख्यमंत्र्यांनी लगेच उत्तरं देऊन टाकले. आता मोठ्या शहरामध्ये टोळ्या असतात. मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच तिथलं काय त्या टोळी युद्ध संपवलं, संपवलं, दी एंड केला पण टोळी युद्धाचा. पण गावात नाही, मग त्यांच्या तिथलं घरातलं टोळी युद्ध मात्र त्यांना संपवता आलं नाही. हे टोळी युद्धच होतं त्यांच्या परळीत. आता वाल्मिक कराड एकीकडं आका आणि एकीकडं ते बबन गीते. बबन गीतेला हे घाबरायचे. मग बबन गीतेला खलास करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा ह्यांचा पण होता. आणि बबन गीतेचा पण यांना खलास करेपर्यंत मी दाढी काढणार नाही. ते बबन गीतेची दाढी फार इथपर्यंत आली. ते आम्हाला तरी काय माहिती, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश होता तेव्हा बघितला आम्ही. हा दाढी, लांब दाढी होती त्याची बबन गीतेची. तो बी आत्ता फरार आहे बापू आंधळेचे. हे फारच विचित्र पद्धतीने, म्हणजे काय, म्हणजे कुठल्या कुठं काही नाही परिंदा पिक्चर पाहिला. परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी. तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार, अगर उसने उसको नाही मारा तो तू दोनों को मार डाल. ही पद्धत यांची राजकारणाची पद्धत.